नमस्कार मित्रांनो. आज आपण डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली एका नवीन विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. आपण ऑलरेडी माहितीच आहे की या संस्थेच्या तर्फे 3 शाळा चालू करण्यात आलेल्या आहेत. तिथली एक शाळा मुंढर ही चिपळूण गुहागरच्या साधारण मध्यभागी 25 किलोमीटर चिपळूणपासून 25 किलोमीटर गुहागरपासून अशा मध्यवर्ती ठिकाणी तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानातर्फे सिद्धिविनायक शाळा आहे. तिथे श्रीयुत गाडगीळ COAPचे इन्स्ट्रुमेंटेशन हेड यांच्या सहकार्याने ही शाळा उभारण्यात आलेली आहे. या शाळेकडनं आपण वेगवेगळी शिबिरं घेत असतो. वेगवेगळे छंद मुलांना जे आहेत ते जोपासत असतो, त्यांना त्याची माहिती करून देत असतो. अशाच एका शिबिराच्या वेळेला जेव्हा चिपळूण परशुराम लोटे इकडच्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये आम्ही व्हिजिटला गेलो होतो आणि त्या LK केमिकल्स माझ्या मित्राचीच ती इंडस्ट्री आहे, राजू लोकापूर आणि कुलकर्णी त्याचे मेवणे. तर त्यांनी बराच विचार केल्यानंतर एक प्रपोजल समोर मांडलेलं आहे की रोहा ते रत्नागिरी हा सगळ्या पट्ट्यामध्ये बऱ्याच केमिकल इंडस्ट्रीज आहेत की जिथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स तयार केली जातात किंवा त्यांचं मिश्रण करून काही प्रॉडक्ट्स बनवले जातात. आणि अशा इंडस्ट्रीसाठी लोकल कारागीर, कामगार, ऑपरेटर्स किंवा इंजिनियर्स हे मिळणं जरा थोडंसं कठीण जातं. आता आपला काही ट्रेनिंगचा उद्देश केमिकल इंजिनिअरिंग शिकवणं हा नाही आहे, पण केमिकल प्लांटमध्ये काय प्रकारचं काम होतं, कशा पद्धतीने काम होतं आणि त्यासाठी जर आपण शाळेतील मुलांना आणि तसंच इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलांना अगदी सोप्या भाषेमध्ये, सोप्या कन्सेप्ट्समध्ये आणि प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशनतर्फे जर आपण त्यांना काही गोष्टी शिकवू शकलो तर त्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो सेफ्टी, तो आपल्याला व्यवस्थितपणे समजावून सांगता येईल. केमिकल्सशी आपण काम करतो आहे त्यामुळे सेफ्टी सर्वप्रथम आपल्याला बघायलाच लागेल. दुसरं, काम करताना जी पद्धत आहे, प्रोसेस आहे, त्याचं आकलन आणि त्याचं डॉक्युमेंटेशन. काय केलं, काय काय पॅरामीटर्स होते, कशा पद्धतीने आपण पॅरामीटर्सची हाताळणी केली आणि आपला फायनल प्रॉडक्ट झाला, त्याचं क्वालिटी टेस्टिंग केल्यानंतर त्याचे काय रिझल्ट्स आले हे आपल्याला बघण्यामध्ये फार महत्त्वाचं असतं. तिसरी गोष्ट आपल्याला आहे की हे सगळे जे प्लांट्स आता आहेत, केमिकल प्लांट्स, हे 99% फुल्ली ऑटोमेटेड प्लांट्स आहेत. म्हणजे ह्या प्लांटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स, त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वेळेला मेजरमेंट्स घेतो तर त्याचे सेन्सर्स आणि त्याचा तो काय डेटा जो येतो त्या सेन्सर्समधनं, त्या डेटाचं ॲक्विजिशन म्हणजे त्याचं समाविष्ट करून घ्यायचे आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लेखी लिहून घ्यायचे आणि त्या सेन्सर्सने दाखवलेल्या रीडिंग्सप्रमाणे किंवा त्यांनी दाखवलेली जी काही त्याचे प्रमाण आहे त्या प्रमाणाप्रमाणे आपल्या प्रोसेसप्रमाणे आणि आपल्या प्रोसेसप्रमाणे त्याच्यामध्ये काय चेंज करायला हवं आहे. म्हणजे काही वेळेला आपल्याला टेम्परेचर वाढवायला लागतं, काही वेळेला आपल्याला प्रेशर वाढवायला लागतं, काही वेळेला आपल्याला एखाद्या केमिकलचं पर्सेंटेज वाढवायला लागतं, काही वेळेला एखाद्या याचं आपल्याला जे मिक्सिंग जे स्टरर असतात त्याचा RPM वाढवायला लागतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची कामं स्काडा सॉफ्टवेअरच्या थ्रू आपण करून घेत असतो त्या प्रोसेसमध्ये, किंवा आपण त्याच्यावरती सुपरइम्पोज करून आपल्या पद्धतीने आपण ती कामं त्याच्यावरती करत असतो, म्हणजे प्रोसेसप्रमाणे, आपल्या पद्धतीप्रमाणे. म्हणजे तर अशा ह्या सगळ्या ह्याचं आणि ही ज्यावेळेला आपण सगळं करतो त्यावेळेला फायनली या प्लांटमध्ये मेंटेनन्स लागेल त्यांना. जेव्हा त्यांचा इयरली शटडाऊन असेल किंवा एखादी प्रोसेस जर बंद पडली किंवा एखादं जर मशीन बंद पडलं, याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे पंप्स असतात, बऱ्याच प्रकारचे कंट्रोलर्स असतात, बऱ्याच प्रकारचे वॉल्व्स, रेग्युलेटर्स, फिल्टर्स, भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये वेगवेगळी साहित्य वापरली जातात
आणि त्यापासनं नंतर आपण शेवटी ती प्रोसेस जी सेट प्रोसेस असते. आता ही प्रोसेस केमिस्ट किंवा केमिकल इंजिनियर्स किंवा अन्य कोणी आपल्याला देतं आणि आपल्या रिॲक्टरमध्ये आपण कसं एखादा स्वयंपाक करताना आपण किती वेगवेगळ्या प्रकारची पिठं घ्यायची, तेल किती घालायचं, मीठ साखर किती घालायची, याचं प्रमाण ठरलेलं असतं. तसंच प्रत्येक केमिकल प्रॉडक्टचंही प्रमाण ठरलेलं असतं. कशा पद्धतीने करायचं, कुठली गोष्ट केव्हा त्याच्यामध्ये घालायची. स्वयंपाक करताना आपण सगळ्या गोष्टी एकत्र करत नाही. एक एक स्टेपने पहिली फोडणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी आपण भाजी असते ती घालतो, त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती काही मसाले घालतो, त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती कोथिंबीर, खोबरं. तर ह्या पद्धतीने केलं तरच त्या पदार्थाची चव येते. आणि तसंच केमिकल प्रोसेसेसमध्येही तेच असतं. त्यामुळे सिक्वेन्स फॉलो करणं हा जो डिसिप्लिन आहे, ही सगळ्यात शेवटची गोष्ट. कारण शेवटी आपण ॲसिड्स, अल्कली ह्यांच्याशी खेळतो आहे. त्यामुळे जशी आपल्याला स्वतःची सुरक्षा घ्यायला पाहिजे, तसंच आपल्याला आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे. आणि ती मेंटेन करण्यासाठी जे जे काय लागतं त्यातला एक छोटासा आज सेट आपण इथे उभारायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो या डेमॉन्स्ट्रेशनमधनं आपण दाखवणार आहोत. हा आता लांबना तुम्ही बघताय की बऱ्याच पद्धतीचे या इथे आपण सेटमध्ये गोष्टी लावलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण वापर आता या आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये करणार आहोत. हे करताना बऱ्याच पद्धतीची धांदल झालेली आहे. सगळ्या गोष्टी काही व्यवस्थित नव्हत्या. अशा प्रकारे सगळा सेटअपमध्ये थोडक्या वेळात आपल्याला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं होतं म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण झालेलं नाही आहे, पण आपण लवकरात लवकर हा सेटअप पूर्ण करतो आहे. सगळं सामान आता आपल्याकडे आलेलं आहे. याची आता फक्त जोडणी करायची आणि कशा पद्धतीने मांडायचं आहे आपल्याला त्याचा एक विचार करायचा आहे. ते झालं की आपण करूया, आपण त्याची ओळख करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघूया की हा आपला पंप आहे. या पंपावरती आपण 12 व्होल्टचा पंप आहे, त्यासाठी लागणारा आपण इथे घेतलेला आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये पंप असतो. त्या पंपला आजकाल आपण व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं स्पीड कमी जास्त करतो आपल्या डिमांडप्रमाणे. आणि हे सगळं आपल्याला या एका छोट्या किटमध्ये कळता येईल की पंप आहे छोटासा 12 व्होल्टचा की जो मुलांपासून आपण सहज त्यांना हाताळायला देऊ शकतो. शॉकची हे नाही आहे, स्फोट होणार नाही आहे त्याच्यामध्ये कुठे. हा एक व्हेरिएबल स्पीड आपल्याकडे ड्राईव्ह आहे. या ड्राईव्हवरती ही मोटर वेगवेगळ्या स्पीडला फिरेल, वेगवेगळ्या व्होल्टेजला फिरेल. आणि त्यावेळेला त्याच्यावरती काय परिणाम होतो तर हा शंट, आणखीन हा व्होल्ट मीटर, ॲम्प मीटर, पॉवर मीटर, असं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण मेजर करणार आहोत. की हे कंट्रोल पॅनल आपल्याला काय असतं ते कळणार आहे. पुढे आपण जाणार आहोत की आता ह्या पंपमधनं आलं तर पंपवरती तर आपण फ्लो ॲडजस्ट करणारच आहोत, पण इमर्जन्सीमध्ये बंद करण्यासाठी वॉल लागतो. मग 2 प्रकारचे वॉल असतात. हा जो वॉल आहे हा मॅन्युअली ऑपरेट करणारा वॉल आहे. याच सिस्टममध्ये आपण इथे घेतलेला आहे हा सोलिनॉइड वॉल आहे. हा इलेक्ट्रिकली 12 व्होल्टचा सप्लाय जर ह्याला दिला पुन्हा आपण आणि बटन लावलं, त्याच्या बाजूला इंडिकेटर लावला, तर आपण बघू शकतो की हा वॉल चालू आहे का बंद आहे. आणि त्या पद्धतीने आपण काम करू शकतो. या इथे ह्या पंपचं प्रेशर आपल्याला किंवा फ्लो कम्प्लिटली बंद करता येतो किंवा आपल्याला जो ॲडजस्ट करायचा आहे त्या पद्धतीने ॲडजस्ट करता येतो. पंप पूर्ण प्रेशरला किंवा पूर्ण व्होल्टेजला चालू ठेवायचा आणि इथे थ्रोटल करून आपला फ्लो जो आहे तो कमी जास्त करायचा. पण आता हा किती कमी जास्त झाला आहे. आत्ता आपण जसं बघितलं की केमिकल रिॲक्शनमध्ये किती क्वांटिटी प्रत्येक केमिकलची आपण ॲड करतो त्यावरती त्याची क्वालिटी अवलंबून असते किंवा प्रॉडक्ट काय तयार होईल तो अवलंबून असतो. तर म्हणून आपण ह्या लाईनमध्येच आपण फ्लो मीटर लावलेला आहे. हॉल इफेक्ट असलेला हा फ्लो मीटर आहे. याची इथे डायरेक्शन दिलेली आहे आणि फ्लो मीटरच्या रूल्स रेग्युलेशन्सप्रमाणे इथे साधारण 20 टाइम्स याची जी डायमीटर आहे तेवढी स्ट्रेट लाईन ठेवलेली आहे फ्लो मीटरच्या आधी, आणि फ्लो मीटरच्या नंतरही आपण तेवढंच अंतर ठेवलेलं आहे. 10 पट तरी डायमीटरच्या त्याच्यात स्ट्रेट लाईन ठेवायला लागते. आता ह्या फ्लो मीटरला या इथे हा त्याचा डिस्प्ले आहे. त्या डिस्प्लेवरती आपण बघणार आहोत की किती फ्लो आहे, किती टोटल फ्लो झाला आत्तापर्यंत आतमध्ये गेलं, आणि टेम्परेचर.
याला आत्ता पॉवर दिलेली नाही आहे आपण 5 वोल्टचं, त्यामुळे हे चालू नाही आहे. पण फ्लो मीटरचंही आपल्याला फंक्शनिंग कसं होतं मेंटेन करायचं झालं तर काय करायला लागतं, तर हा इथे दुसरा एक फ्लो मीटर आपण बाजूला ठेवलेला आहे. तशा प्रकारचाच फ्लो मीटर आहे, दोघांचं प्रिन्सिपल सेम आहे, फक्त एक मेटलचा आहे आणि हा दुसरा जो आपला आहे तो प्लास्टिकचा आहे. तर याच्यामध्ये एक जसा आपला पंखा असतो किंवा पंप असतो त्या पद्धतीचं आतमध्ये कन्स्ट्रक्शन असते. याच्यावरती डायरेक्शन असते, त्या डायरेक्शननेच आपल्याला ती हवा पाठवायला लागते. आणि या इथे जर तुम्ही बघाल तर आता हा जो आपला फ्लो मीटर आहे याच्यावरती आतमध्ये एक मोठा पंप आहे आणि त्या पंपावरती गोल फिरते ही चकती. ह्याच्या आतमध्ये जर तुम्हाला बघाल तर पंप आतमध्ये फिरताना दिसेल तुम्हाला. हा जो इथे दिसतोय, ही जेव्हा पाती फिरतात त्यावेळेला आपल्याला किती फ्लो आहे त्याचा एक अनुभव येतो. हा पंप असा फ्लो मीटर असा ठेवून आतमधलं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की हे कसं फिरतं आपलं आतमधलं जे आहे ते. आपण पटकन स्क्रूड्रायव्हर घेऊया या मेसमधनं आणि हे आतमधले जे पंखा जो आहे, जसं पाणी आतमध्ये जाईल तर हे जे पातंसारखं जे दिसतं आहे आपल्याला आतमध्ये, हे पातं मी जर फिरवलं, थोडा अँगल आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो त्यासाठी. हे बघा, हे पातं आहे, हे फिरतं आहे. प्रत्येक पंखा जो आहे तो येतो आहे, कसं या इकडनं पाणी जाईल तसं हे फिरेल. हे फिरल्यावरती ह्या बाजूला इथे इलेक्ट्रिकल आपण आत्ता बघितलं या व्हिडिओमध्ये की जेव्हा मी फुंकर मारत होतो त्यावेळेला हे आतला जो पंखा आहे हा फिरत होता आणि तो फिरल्यानंतर याच्यावरती जे आपल्याकडे सेन्सर लावलेले आहेत, या सेन्सर्स आणि त्याच्यामध्ये मॅग्नेट आहे. त्या मॅग्नेटवरती हॉल इफेक्ट म्हणून एक फिजिकल फिनॉमिना होतो की ज्याने तो मॅग्नेट फिरल्यानंतर प्रत्येक त्याच्या एका रोटेशनचं या मॅग्नेटचं मेजरमेंट केलं जातं, किती वेळा तो रोटेट होतो आहे तो, आणि त्याप्रमाणे त्याचा स्पीड ठरवला जातो. आणि त्या स्पीडवरनं आणि ही जी आपली क्रॉस सेक्शन आहे, एरिया आहे, आणि त्याच्याबरोबर त्याला लागणारं प्रेशर, किती प्रेशरला तो आहे, हे सगळ्याचं मोजमाप करून आपल्याला त्याचा किती फ्लो आहे तो डायरेक्टली या आपल्या काउंटरवरती आपल्याला समजतो की किती लिटर पाणी ह्या पाईपमधनं आत्ता हा पंप या पाईपमध्ये आपल्याला सोडतो आहे आणि त्यावेळेला किती प्रेशर आहे. आणि प्रेशर आणि फ्लो हे दोन्ही महत्त्वाचं आहे. तसंच त्याच्यावरती टेम्परेचर आहे. तर हा आपल्या इथे या फ्लो मीटरवरतीच टेम्परेचर सेन्सर पण आहे. ॲडिशनली आपल्याकडे टेम्परेचर सेन्सर्स या इथे दाखवले तशा पद्धतीचे मिळू शकतात. थर्मोकपल्स असतात, हे लाल रंगाचं पुढे जे आहे हे थर्मोकपल आहे. जसं या इथे या टेम्परेचर सेन्सरला इथे पांढऱ्या रंगाची ट्यूब आहे, त्याच्यामध्ये थर्मोकपल आहे. त्याचा डिजिटल डिस्प्ले पण आहे. याला डिस्प्ले नाही आहे, हे डायरेक्टली कंट्रोल पॅनलमध्ये आपल्याला अशा पॅनलमध्ये त्याचा सिग्नल घ्यावा लागतो आणि प्रोसेस करावा लागतो. तसं या इथे आपल्या पॅनलमध्ये इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स येऊन व्होल्टेज, करंट, त्याची पॉवर काढली जाते. त्याचा पॉवर फॅक्टर बघून त्याचे आपल्याला किती किलोवॅट आहे ते ठरवलं जातं. त्याच्यावरती टायमर आहे, त्या टायमरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याची टोटल पॉवर एनर्जी बिल आपल्याला किती येणार आहे ते आपल्याला याच्यावरती कळतं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मीटर्स, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेशर गेजेस, सेन्सर्स हे लावून, आणि हा सगळ्यात शेवटी जो आहे तो सोलिनॉइड वॉल आहे. हाताने आपल्याला ऑपरेट करायला किंवा पंप बंद केला तरी त्याच्यावरती थोडा वेळ फ्लो चालू राहतो. एक्झॅक्ट ॲक्युरेट मेजरमेंट आपल्याला ज्यावेळेला पाहिजे असतं त्यावेळेला ज्यावेळेला हा फ्लो मीटर सांगेल की इतके लिटर तुम्ही गॅस किंवा लिक्विड तुमचं किंवा एखादं केमिकल या प्रोसेसिंग प्लांटमध्ये तुम्ही सोडलेलं आहात, तर ते ताबडतोब तेव्हा बंद व्हायला पाहिजे. आणि हा जो सोलिनॉइड वॉल जो पुन्हा 12 वोल्टवरतीच असतो, तो ज्यावेळेला आपण ऑपरेट करू त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की ताबडतोब बंद होतो तो काही मिली सेकंड्समध्ये, आणि तसंच काही मिली सेकंड्समध्ये तो ओपन होतो. आणि त्यामुळे एक्झॅक्ट मेजरमेंट जे आपल्याला पेट्रोल पंपवरती बघायला मिळतं की जसं तो पुढचं आपलं हँडलच्या
जो नोज आपल्या पेट्रोल टाकीमध्ये सोडलेलं असतं ना त्याने आपल्या गाडीच्या आतमध्ये, आणि जसं तो खटका दाबतो तसं लगेच त्या मीटरवरती आपल्याला रीडिंग्स दिसायला लागतात. आणि ज्यावेळेला तो खटका ॲटोमॅटिक बंद होतो, जर आपण त्याला प्रोग्राम केलं असेल की 5 लिटर किंवा 500 रुपयाचं पेट्रोल भर, तर तो 5 लिटर किंवा 500 रुपये झाल्यावरती आपोआप बंद होतो. नाहीतर आपण बंद केल्यानंतर मीटरकडे बघतो, मीटरवरती दोन्ही असतं, किती लिटर झालं आहे आणखीन त्याचे किती पैसे, आणि त्या पद्धतीने ते ताबडतोब तिथे बंद होतं. म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचंही नुकसान होत नाही, तिथल्या तिथे चालू होतं, तिथल्या तिथे बंद होतं. आता हा फ्लो मीटरच्या समोर आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारची नोझल्स लावलेली असतात. इथे एक लावलेलं आहे, बाकीचे 2 ठेवले आहेत. तशी अनेक प्रकारची नोझल्स आपल्याकडे आहेत आणि या पद्धतीची नोझल्स लावून आपल्याला जो पाहिजे तो फ्लो रेट आपण जास्त चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. फ्लो मीटर आपला बरोबर चाललं आहे का नाही याच्यासाठी मेजरमेंट किंवा कॅलिब्रेशन करावं लागतं. आपण इथे या ज्या स्टँडर्ड बाटल्या ज्या आहेत, ही जी 500 ml आहे आणि 1 लिटरची आहे, 1000 लिटरची आहे. तर त्याच्यामध्ये ही पाण्याची ट्यूब आपण सोडणार, बटन ऑन केलं की हा सॉलिनॉइड वॉल आपला चालू होणार, पाणी त्याच्यामध्ये यायला सुरुवात होणार, आणि बाटली भरली की आपण तो बंद करायचा. ते बंद केल्यानंतर आपल्याला या इथे फ्लो मीटरवरती आपल्याला कळेल की किती फ्लो होता आणि किती टोटल लिटर्स त्यांनी या बाटलीमध्ये किंवा किती मिलीलिटर्स पाणी या बाटलीमध्ये त्यांनी सोडलं आहे, आणि ते करताना किती प्रेशर होतं आणि टोटल एनर्जी आपली किती झाली त्याच्यामध्ये गेली, आणि कुठल्या टेम्परेचरला ते केलं होतं. जर टेम्परेचरमध्ये फरक केला तर ही सगळी कॅल्क्युलेशन्स चुकतात पुन्हा फ्लो मीटरची वगैरे. आणि म्हणून त्याच्याबरोबर टेम्परेचर सेन्स करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. फ्लो मीटरवरती आपल्याला सतत टेम्परेचरही दाखवत जातं. समजा आपल्याला एखादा फ्लो एका वेगळ्या तापमानाला जर करायचा असेल तर हीटर कसा असतो, तर त्याचंही आपण एक इथे छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. आतमध्ये कॉपरची ट्यूब आहे, त्या ट्यूबवरती इन्सुलेट केलेली एक नायक्रॉमची वायर आपण जोडलेली आहे. ती वायर पुन्हा 12 वोल्टला आपण जेव्हा देऊ त्यावेळेला हे गरम होईल. त्याला एक छोटासा पंप किंवा ह्याच पंपमधनं पाणी पहिल्यांदा तिथे येईल, ते गरम होईल. ज्या टेम्परेचरला आपल्याला पाहिजे त्या टेम्परेचरला आल्यानंतर आपल्या ह्या सगळी जी यंत्रणा केलेली आहे या यंत्रणेतनं जाईल आणि या बाटल्यांमधनं किंवा ह्या रिॲक्टरमध्ये जी काही त्याची प्रोसेस करायच्या पुढची ती करू शकेल. अशा पद्धतीने आपण एक उपक्रम करणार आहोत. आणि त्याच्याबरोबरच बरेचसे असे सेन्सर्स आहेत की आता पाण्याचं जर आपण इथे एक्झाम्पल घेतलं तर हे जे सगळं प्रोसेस करून पाणी जे आपण ह्या बॉटलमध्ये भरलं आहे, तर पाण्याची क्वालिटी काय आहे, तर अशा पद्धतीचे हँडहेल्ड इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा अशीच ही जशी इलेक्ट्रॉनिक सगळी इथे आपण आत्ता इन्स्ट्रुमेंट्स बघितले अशीच ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सना RS-232 पोर्ट किंवा आजकाल ब्ल्यूटूथ वायफायला कनेक्टिव्हिटी असते, आणि तेही सगळं कंट्रोल पॅनलमध्ये येतं. अशा प्रकारे एक मिनी रिॲक्टर आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्याच्यामध्ये असे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्सही त्याच्यामध्ये घालू, आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला एका छोट्याशा क्लासरूममध्ये प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बॅगेतनं घेऊन जाऊन आपण दाखवणं शक्य आहे. प्रत्येक शाळेत, प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नेऊन आपण दाखवणं शक्य आहे. अशा पद्धतीची ह्याची एक उभारणी करायचा प्रयत्न चाललेला आहे. हा व्हिडिओ आत्ता एवढ्या घाईने एवढ्यासाठीच केला आहे की हे जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर माझ्याबरोबर आपल्या सर्वांना, ज्यांना मी हा व्हिडिओ पाठवणार आहे, तर आपलं काही सजेशन्स असतील याच्यामध्ये किंवा आणखीन इम्प्रूव्हमेंट्स किंवा ह्याच्यापेक्षाही जर काही चांगली इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला अवेलेबल असतील जी 12 वोल्टवरती आहेत, पण ज्याचा उपयोग किंवा ज्याचं सिम्युलेशन एखाद्या प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या सेटअपमध्ये की जिथे केमिकल रिॲक्शन रोजच्या रोज होते आणि प्रॉडक्ट काहीतरी बनत आहे, त्याशी सिम्युलेट करता येईल. पण केमिकल इंडस्ट्रीमध्ये जायची गरज नाही, 230-440 वोल्टमध्ये जायची गरज नाही, मोठमोठाल्या मोटर्स, मोठमोठाले सेन्सर्स, मोठमोठाले पाईपलाईन्स, मोठमोठाले रिॲक्टर्समध्ये जायची गरज नाही. लॅबमध्ये बसून, एका शाळेमध्ये बसून आपण सगळ्या मुलांपर्यंत, सगळ्या इंजिनियर्सपर्यंत किंवा मी तर म्हणणार की ह्या भागामधली जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि शाळा आहेत तिकडच्या प्रशिक्षकांसाठी, प्रोफेसर्ससाठी किंवा जे अकॅडमिशियन्स आहेत त्यांच्यासाठी, आणि जर यातनं एखादं किट जर आपलं चांगलं सक्सेसफुल झालं तर छोट्या रिॲक्शन्स, पायलट प्लांट जो आपण म्हणतो, तर त्या करताना एका कमीत कमी खर्चात
आत्तापर्यंत हा सगळा जो खर्च केलेला आहे मी तो काही हजारांच्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे साधारण एक 5,000 ते 10,000 रुपयापर्यंत खर्च झालेला आहे. पण हा एक जितकडनं कुठनं मिळेल कमीत कमी वेळात, गेल्या 10 दिवसामध्ये ही सगळी तयारी चालू आहे. पण मोठ्या प्रमाणात जर आपण केलं, एक 10 किट्स एका वेळेला बनवायची जर आपण ठरवली, तर मला वाटतं हा खर्च खूप कमी होईल. आणखीन चांगल्या प्रोफेशनल पद्धतीने याच्यामधले सगळे पार्ट्स सिलेक्ट करता येतील, याची मांडणी चांगली करता येईल, समजावणं, त्याचं डिस्मॅन्टल करणं किंवा मुलांना त्याची असेंब्ली करायला लावणं आणि त्याच्यातनं शिकणं. आणि जर इलेक्ट्रिकल फॉल्ट असेल तर काय करायचं, मेकॅनिकल फॉल्ट असेल तर काय करायचं, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये फॉल्ट असेल तर काय करायचं, एखाद्या मीटरमध्ये फॉल्ट असेल तर तो कसा डिटेक्ट करायचा, हीटर, बॉयलर, या रिॲक्टरमध्ये जर आपण एखादा स्टरर लावला तर त्या स्टररवरती किती लोड येतं, वेगवेगळ्या टेम्परेचर्सनं, वेगवेगळ्या प्रेशर्सनं, वेगवेगळ्या विस्कॉसिटीजनं. तर त्याचं जर आपण एक प्रशिक्षणासारखं जर आपण करू शकलो तर मला वाटतं हे भले केमिकल इंडस्ट्रीसाठी असणारं किट असेल, पण याच्याबरोबरच आपण जर थोडंसं कॉम्प्युटरायझेशन करून याच्यामध्ये हे जसं एक आपण ऑर्डिनो किंवा रास्पबेरी याचंही आपण किटची तयारी करतो आहे, की ह्याच्यात आपण सगळं, हा आपला रास्पबेरी ऑर्डिनो उनो कंट्रोलर आहे. या कंट्रोलरच्या समोर त्याचा स्वतःचा डिस्प्ले आहे, किती जसं इथे आपण बघतो आहे तसं, आणि त्याचे बाकीचे सगळे जे आयसोलेटर्स किंवा त्याच्या लागणारे जे प्रोसेस कंट्रोलर्स असतात, आणि त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा प्रोग्राम, असं करून आपण एक कॉम्प्युटरवरती घेणार आहोत. तसाच हा आपला एक काउंटर पण आहे, की किती बॅचेस तयार झाल्या, किती पॅकेट्स भरली गेली. तर हा इलेक्ट्रॉनिक काउंटर आहे. प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आपलं एखादं कंप्लीट करतो एखादी गोष्ट, त्यावेळेला तो काउंटर तिकडे ॲड होतो. या इथे काही सेफ्टी लॅचेससाठी आपण एक किट बनवलेलं आहे, की जर व्यवस्थित तुम्ही ऑपरेट केलं चावीने तर हे ज्या वेळेला ओपन करू आपण किट, त्यावेळेला आतमधला बझर किंवा लाईट लागणार नाही. पण जर अनऑथराईज्ड एंट्री जर ह्याच्यामध्ये जर झाली तर हे जे किट आहे हे लगेच बझर, किंवा आता हे झाकण आपण ह्या डब्याचं उघडणार आहोत, आणि जर झाकण उघडलं आणि त्याच्यासाठी जर ऑथरायझेशन कोड जर आपण ह्या कीवरती केला नसेल तर हा जेव्हा वरती येईल, हे झाकण उघडलं जाईल, म्हणजे दरवाजा थोडक्यात त्या रिॲक्टरच्या एंट्रीमध्ये जर उघडला गेला तर हे आपोआप वाजायला सुरुवात होते, पॅपू पॅपू, आणि दिवे लागायला लागतात. तसंच या इथे आपण ॲक्च्युली फ्लो मीटर, न्यूमॅटिक एनर्जीसाठी आपण हे एक किट बनवायचा प्रयत्न करतो आहे, की फ्लो कंट्रोल आहे आणि प्रिसिजन कंट्रोल पण आहे, दोन्ही करायचं. पण एनर्जी कुठे वाचवता येईल आपल्याला, आणि किती चांगल्या पद्धतीने दोघांचा मिलाप करून, की इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल करा आणि मेकॅनिकली कंट्रोल करा. एक ड्रॉप एका पाण्याच्या ह्याच्यातनं आपण घेऊ शकतो. तसंच हे जे आहे या किटमध्ये आपण बघणार आहोत की एनर्जी कशी चेंज होते. हीटर लावला तर किती एनर्जी लागते, साधी मोटर लावली तर किती एनर्जी लागते, पंखा लावला तर किती एनर्जी लागते. मोटरच्या समोर हा जर आपण गिअर बॉक्स लावला तर त्याचं कसं वोल्टेज आणखीन करंटवरती परिणाम होतो, पॉवरवरती परिणाम होतो. आणि हे सगळं करताना आपल्याला आपली जी कपॅसिटी प्रत्येक ॲडॉप्टरची इथे आपण म्हणतो आहे, पण आपल्या ट्रान्सफॉर्मरची, हा प्रत्येक ॲडॉप्टर म्हणजे एक आपल्या केमिकल फॅक्टरीमधला ट्रान्सफॉर्मर समजायला हरकत नाही. आणि त्याची कपॅसिटी कशी ठरवायची, कशी पद्धतीने सगळ्याचं मूल्यमापन करायचं, आणि किती सेफ्टी फॅक्टर ठेवायचा. आपण त्या दुसऱ्या बॉक्समध्ये ज्या वेळेला लावून बघतो, जेव्हा मोटर चालू करतो तेव्हा सडनली करंट एकदम 0.7 0.8 ॲम्पियरपर्यंत जातो, आणि जशी मोटर स्टेबल होते तसे तो 0.1 0.2पर्यंत कमी होतो. पण हा जो सुरुवातीचा 0.8पर्यंत आहे, हीटर जर आपण लावला तर आपल्याला घरातसुद्धा बऱ्याच वेळेला आपण गिझर, बॉयलर लावलं किंवा कधी आपला फ्रीज चालू झाला तर दिवे लहान मोठे होताना वाटतात. तर ह्याचं कारण काय आहे, आणि ते अवॉइड इंडस्ट्रीमध्ये कसं करता येईल, त्याला स्टेबिलायझर कसे लावता येतील, याचंही सगळ्याचं एक प्रशिक्षण दिलं तर एक चांगला ऑपरेटर, की जो सुरक्षेच्या दृष्टीने तयार आहे, की जो डॉक्युमेंटेशन, आणखीन एक डिसिप्लिन जो या बिझनेसमध्ये पाहिजे त्यासाठी कसा तयार आहे, त्याला इन्स्ट्रुमेंटेशनची सगळ्या प्रकारची माहिती आहे, जो
मिनिमम ऑपरेशन लेवलचं अंडरस्टँडिंग त्याच्याकडे आपण आणून दिलेलं आहे. सेफ्टी फॅक्टर्स माहिती असल्यामुळे त्याच्यावरती तो जे काही MSDS म्हणतो आपण, की मटेरियल डेटा शीट असते, त्याच्यावरती काळजी दिलेली असते. आग लागली एखाद्या केमिकलला तर ती कशी वाचवायची, काय त्याच्यावरती फवारायचं, त्याचं पाणी मारून ते ढकलायचं, वाळू घालून ती ढकलायची, दुसऱ्या कुठल्या केमिकलमध्ये डिझॉल्व करून मग ते पुसून घ्यायचं जर स्पिलेज झालं तर. आणि तसंच ऑपरेशनच्या वेळेला बाकीचे जे पॅरामीटर्स प्रॉडक्ट क्वालिटीसाठी आहेत ते मेंटेन कसे करायचे, चेंज कसे करायचे, स्काडा कंट्रोलवरती कसं मॉनिटरिंग करायचं, डेटा कसा ॲक्वायर करायचा, त्याचं लॉगिंग कसं करायचं, डेटा ॲक्विजिशन कसं करायचं, आणि नंतर जर मेंटेनन्सची जर वेळ आली तर ह्या सगळ्या गोष्टींचा मेंटेनन्स कसा करायचा, असं एक चांगल्या प्रकारचं किटची कल्पना आपल्या डोक्यामध्ये आहे आणि आपण ती लवकरात लवकर अंमलात आणूया. तुमच्या सजेशन्स, तुमची आणखीन काही माहिती या विषयावरती जर असेल तर ती जर मला पुरवलीत तर आपण आतमध्ये याच्यात इन्कॉर्पोरेट करूया आणि एक चांगलं किट करून आज रोहा ते रत्नागिरी या पट्ट्यामध्ये केमिकल इंडस्ट्रीज आहेत आणि वाढत आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन मराठी मुलं आणि जी अन्य कोणी या बिझनेसमध्ये आपल्या इथे येऊन दुसऱ्या राज्यातली तयार आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करून जगातले चांगले ऑपरेटर म्हणून आपण त्यांना नावारूपास आणूया आणि या इंडस्ट्रीचं तसंच आपल्या देशाचं, महाराष्ट्राचं भलं करूया. जय हिंद.